नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र. सिरोंचा मुख्यालयापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेले गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या कालेश्वर येथे आजपासून सरस्वती अंतपुष्कर सोहळ्याला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य प्रारंभ झाला आहे. तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मंत्री दुदिल्ला श्रीधर बाबू, देवादाय विभागाच्या मंत्री कोंडा सुरेखा तसेच कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पहाटे 5:43 कांची पीठाधिपतींच्या हस्ते पवित्र पुष्कर स्नान करण्यात आले आणि त्यानंतर विधिवत मंत्र उच्चारात अंतपुष्कर सोहळ्याला लांछनात्मक सुरुवात करण्यात आली. कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर परिसरात पहाटेपासूनच हजारो भाविकांची गर्दी केली होती. हर हर महादेव आणि वैदिक मंत्रांच्या घोषात त्रिवेणी संगम परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला होता. तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड तसेच आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पवित्र स्नान करून कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचं दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. पीबीएन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुरलीधर मार्गवणी, सिरोंचा.